ऊस शेतीमध्ये ह्या पद्धतीने आपण वांगी आणि शेंगा ह्या पद्धतीने आपण जर आंतरपीक घेतलं तर ह्या वर्षाची जी इन्कम आहे ती आपण वांगी आणि शेंगामधून घेऊ शकतो। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस शेतीमध्ये आंतरपीक कोणतं घ्यावं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणतं आंतरपीक आम्ही ऊस शेतीमध्ये घेतल्यामुळे जास्तीत जास्त फायदा होतो, तर त्याच्यासाठी आपण वांगी घेतली तर खूप छान पद्धतीने आपल्याला फायदा होतो। वांग्याची लागवड आपण ऊस शेतीमध्ये आंतरपीक म्हणून वापरत असाल, पहिला आपण व्यवस्थित सऱ्या सोडून घ्याव्यात। तर 2 सरीमधला अंतर आपण 4 फूट असं ठेवावा। त्यानंतर आपण वांगी आणि एका बोदावरती वांगी आणि एका बोदावरती ह्या पद्धतीने शेंगा आणि एका बोदावरती वांगी ह्या पद्धतीने एका बोदावरती वांगी त्यानंतर शेंगा त्यानंतर वांगी ह्या पद्धतीने आपण हे आंतरपीक फॉलो करावं, हे आंतरपीक लावावं। त्यानंतर 2 महिने झाल्यानंतर आपण ऊस लागवड करावी। तर ऊसाचे रोपा 2 महिने झाल्यानंतर आपण लावाव्या। ज्या वेळेस वांग्याचे उत्पादन सुरुवात ज्या वेळेस होते त्यावेळी आपण ऊस लागण करावी। ऊस लागण केल्यानंतर 3 ते 4 महिन्याला आपण भरणी करतो ऊसाची, त्यावेळी आपण 3 महिन्यापर्यंत ह्या वांग्यामधून उत्पादन घेऊ शकतो। तर त्याच्यासाठी आपण 2 महिन्यापूर्वी वांगी लावणं खूप महत्त्वाचं आहे। एका बोदावरती वांगी लावावं, 2 वांगी झाडांमधला अंतर आपण 3 फूट ठेवावा, तर हे खूप महत्त्वाचं आहे। आणि ह्या बोदावरती शेंगा घेऊ शकता, वरणा घेऊ शकता, बेनस ह्या पद्धतीने द्विदळ पीक जे असतात ते आपण ह्या बोदावरती घेऊ शकता। तर द्विदळ पीक घेणं खूप महत्त्वाचं आहे। एका बोदावरती वांगी आणि एका बोदावरती द्विदळ पीक ह्या पद्धतीने आपण हे पॅटर्न फॉलो करावं। तर द्विदळ पिकाने नायट्रोजन फिक्सेशन होतं। वातावरणामधला जो नायट्रोजन आहे तो मातीमध्ये फिक्स करण्याचं काम हे द्विदळ पीक करत असतात। द्विदळ पीक एका बोदावरती घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ह्या पद्धतीनं हा आंतरपिकाचा पॅटर्न आपल्या शेतीमध्ये वापरू शकता। तर 1 एकराला अंदाजे वांग्याची इन्कम आपल्याला 1 लाखापर्यंत होते। शेंगाचे जे उत्पन्न आहे ते अंदाजे 20,000 पर्यंत आपल्याला शेंगाचे उत्पादन होते 1 एकरामध्ये। तर ह्या पद्धतीने 1,20,000 रुपये आपल्याला उत्पादन हे आपण आंतरपीक घेतल्याने होते। तर ह्या वर्षी आम्ही लावण केलेली आहे। ऊसाचे इन्कम आपल्याला पुढल्या वर्षी येणार आहे। तर ह्या वर्षी आपण वांग्यातून आणि शेंगामधून आम्ही इन्कम करून घेऊ शकतो। तर ह्या पद्धतीने आपण हे वर्ष जे आपलं वाया जाणार होतं ते आपण ह्या पद्धतीने आंतरपीक करून आपण इन्कम घ्यावं। तर ह्या पद्धतीने आपण हे पॅटर्न राबवल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला इन्कम होते। तर आपण हे वांगी आणि शेंगा किंवा वांगी किंवा वरणा, वांगी किंवा बेनस, वांगी किंवा कोणतंही द्विदळ पीक आपण घ्यावं, तर आपल्याला खूप छान पद्धतीने उत्पादन येतं। तर ह्या पद्धतीने आपण जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि ऊसावरती खर्च कमी करण्यासाठी ह्या पद्धतीने आपण आंतरपिकाचा पॅटर्न आपण वापरू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।